नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी 22 एप्रिल 2025 रोजी एक PDF प्रसिद्ध केली आहे। त्यान्वये त्यांनी असं सांगितलं आहे की महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील 178 पदे जी रिक्त होती ती 10 डिसेंबर 2024 रोजी 26 जिल्ह्यात एक्झाम घेऊन त्याचे पेपर घेण्यात आले होते। त्याच्यानंतर आता मागील आठवड्यामध्ये तात्पुरती निवड यादीमध्ये 178 उमेदवारांना सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या उमेदवारांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या PDF मध्ये त्यांनी एक फॉर्म दिला आहे। हा फॉर्मसुद्धा तुम्हाला भरून तिथे सबमिट करायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी ही PDF बघितली नसेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल नाव स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहून घ्या, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर मित्रांनो, येथे ही PDF आपण अपलोड केलेली आहे। तर BMC निरीक्षक भरती 2024 कागद पडताळणी सूचनापत्र या PDF वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही PDF ओपन करून घ्यायची आहे। ही PDF ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे कोणत्या तारखेला कागद पडताळणीसाठी बोलवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तो एक PDF त्यांनी सांगितलेला आहे, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्याचप्रमाणे कोणते कागदपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी न्यायचे आहेत हे तुम्हाला डिटेलला इथे सांगितलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, जे तात्पुरत्या निवड यादीमध्ये 178 विद्यार्थी निवड झालेले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 29 एप्रिल 2025 रोजी मुंबई पब्लिक स्कूल महानगरपालिका यश ब्रिजजवळ भायखळा येथे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे झेरॉक्ससुद्धा न्यायचे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कालावधी देण्यात आलेला आहे। आणि जे विद्यार्थी त्या दिवशी जाऊ शकत नाही त्यांना अन्य दिवसाची मुदत दिली नाही आहे, त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी त्याच दिवशी कोणत्याही परिस्थितीत तेथे पोचायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं सर्व डिटेल सांगितलं आहे। सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्जांमध्ये माहिती भरून सदर अर्जासोबत आणणे आवश्यक आहे। तर हे काय आहे तर पहा, या PDF मध्ये एक BMCने अर्ज दिलेला आहे। येथे तुम्हाला तुमचे छायाचित्र, त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जाचा क्रमांक, ऑनलाईन अर्जानुसार तुम्ही संपूर्ण नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये, विवाहित महिला असल्यास त्यांचं लग्नापूर्वीचं नाव, वडिलांचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमचा पत्ता, ईमेल, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून येता असं सर्व हा फॉर्म आहे। याची तुम्हाला झेरॉक्स काढायचे आहेत आणि हा तुम्हाला पूर्ण फॉर्म तुम्हाला पेनाने भरून तिथे घेऊन जायचं आहे। तुमची इथं सही, सर्व हे डिटेल्स तुम्हाला नीट प्रॉपरली भरायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील डॉक्युमेंट जे लागणार आहेत ते म्हणजे माध्यमिक शालांपर्यंत 100 गुणांचं मराठी विषयासह उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचं SSC मध्ये मराठी हे 100 मार्काचं असलं पाहिजे। त्या 10वीचं गुणपत्रक आणि उत्तीर्णपत्रक जे 2 सर्टिफिकेट असतात 10वीचे ते तुम्हाला दोन्ही न्यायचे आहेत। त्यानंतर कोणतेही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे सर्व सेमिस्टर म्हणजेच जे 6 सेमिस्टर होतात त्या सर्वच सेमिस्टरचे तुम्हाला गुणपत्रक प्रमाणपत्र न्यायचे आहेत। त्यानंतर मराठी आणि इंग्लिश टायपिंग 30 याचे तुम्हाला सर्टिफिकेट न्यायचे आहेत। आणि हे जे टायपिंग सर्टिफिकेट आहे हे शासन मान्यताच सर्टिफिकेट तिथे लागणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला लागणार आहे ते जर तुम्ही कोणत्या कास्टमधून जर फॉर्म भरले असेल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे, त्याचप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्रही तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जन्मदिनांक समाविष्ट केलेले शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्हाला जन्म दाखला हे दोघांपैकी एक असेल तरी हे चालणार आहे। त्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्हतेनुसार उमेदवाराने धारण केलेल्या सर्व शैक्षणिक आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे, सर्व मूळ प्रमाणपत्रे तुम्हाला पडताळणीसाठी तिथे सादर करायची आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी महिला आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर, अनाथ, दिव्यांग अशा कॅटेगरीमधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर त्यांनी ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे जसे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट, ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला तिथे द्यायचं आहे। त्याचप्रमाणे अ आणि अ प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनाच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहेत। म्हणजेच SC आणि ST कास्ट वगळता सर्वच जे NT
ABCD असे वेगवेगळे कास्ट आहेत त्यांना सर्वांना नॉन क्रिमिनल लागतं आणि ते तुम्हाला ओरिजिनल पाहिजे आणि ते सुद्धा 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये वैध असलेले प्रमाणपत्र तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि नावात बदल झाल्याचे शासकीय राजपत्र सादर करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी दिव्यांगांमधून फॉर्म भरलेला आहे त्याचेही तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे जे तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत त्या सर्वांचेच मूळ प्रतीसह स्वसक्षंकित प्रतीचे 3 संच तुम्हाला घेऊन यायचे आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे काही डॉक्युमेंट सांगितले आहेत त्यांचे ओरिजिनल सर्टिफिकेट तर न्यायचे आहेत, परंतु तुम्हाला त्याचबरोबर त्या सर्वांचे 3 झेरॉक्स न्यायचे आहेत आणि तिघांचेही 3 वेगवेगळे संच तयार करायचे आहेत आणि त्या सर्वच संचांमध्ये सर्वच डॉक्युमेंटवर तुमची सिग्नेचर असली पाहिजे. असे हे सगळे डॉक्युमेंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन 29 एप्रिल 2025 रोजी 10 ते 6 या कालावधीमध्ये भायखळा येथे पोहोचायचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल त्याचप्रमाणे नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. येथेच येणाऱ्या नवीन आगामी भरती त्याचे फॉर्म कसे भरायचे या सर्वांचीच तुम्हाला डिटेल येथे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आपलं चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल काही अडथळा येत असेल तर त्यांना आपण इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता.